घेतलेलं आहे, एक कोबी, बेसन पीठ एक मोठी वाटी, छोटी वाटी ज्वारीचं पीठ, पांढरे तीळ, ओवा, जिरी, लाल तिखट, हळद, हिरवी मिरची आणि लसूण। कोबीचे वरचे कव्हर मी काढून घेतलेले आहेत। आता कोबी स्वच्छ धुवून घेतेय। कोबी चिरून मस्तपैकी किसून घ्यायचा आहे। मी कोबी किसून घेतेय। मी कोबी बारीक किसून घेतलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये काय करते, एक चमचा मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यामुळे काय होतं, या कोबीला काय पाणी सुटतं। मी त्याच्यामध्ये हे बेसन पीठ टाकून घेतेय। ही छोटी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेतेय। लाल तिखट, हळद, जिरं, पांढरे तीळ, मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, ती टाकून घेणार आहे। आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता हे सगळं एकजीव करून मळून घेणार आहे। अशा पद्धतीने पाणी न टाकताही छान मळलं जातं ते। अजिबात किंचित सुद्धा पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं नाही। पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय सगळे जिन्नस टाकून। ओवा टाकायचा राहिला होता, तो टाकून घेते मी। मी या चाळणीला छान तेल लावून घेतेय। मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय आणि त्याच्यावर आता ही चाळणी ठेवून घेतेय। मी आता या चाळणीमध्ये असे गोल करून ठेवणार आहे। मी अशा पद्धतीने सगळे उंडे अशी तयार करून उकडायला ठेवले चाळणीमध्ये। आता हे वाफवून घे। आता आपण याच्या वड्या कापून घेऊयात। जास्त मोठ्या पण नाहीत आणि जास्त पातळ पण नाहीत आणि जास्त जाडसर बी नाहीत, मध्यम आकाराच्या वड्या याच्या अशा कापून घ्यायच्या। मी अशा पद्धतीने सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी आता मी कढईमध्ये तेल ओतून घेतलेले। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता मी एक एक वडी त्याच्यामध्ये टाकून तळून घेणार आहे। अशा पद्धतीने वड्या त्याच्यात टाकायच्या आणि तळायच्या आणि गॅसची फ्लेम आहे ती लो करायची, की जेणेकरून वड्या आतून बाहेरून छान खुसखुशीत अशा तळल्या जातील। ह्या वड्या अशा तळलेल्या आहेत मी। हे सगळ्या वड्या मी तळून घेते। तोवर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपल्या सगळ्या वड्या अशा तळून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। ह्या वड्या सॉस बरोबर, दह्याबरोबर खायला खूप छान लागतात आणि ह्या वड्या एकदम खुसखुशीत आणि मस्त झालेल्या आहेत। हे तुम्ही करून पाहू शकता आणि ह्या तुम्ही करून पहा आणि मला कमेंटद्वारे सांगा।